बागलाण तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मोटर व जलपरी चोरांच्या हातात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सटाणा पोलिसांची धमाकेदार कामगिरी. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर पंप चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत 1,13,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सटाणा पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केलाय. तालुक्यातील लखमापूर, धांद्री, अजमेर, सौंदाणे, ब्राह्मणगाव या परिसरातून इलेक्ट्रिक मोटर व जलपरी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. यात लखमापूर येथील शेतकरी अनिल भामरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविषयी तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तपास पथक तयार केले. सदर गुन्ह्याच्या तपासात संशयित सचिन दिलीप चव्हाण धांद्री, चंद्रकांत नारायण आहिरे ब्राह्मणगाव, हसीम जमाल सय्यद ब्राह्मणगाव यांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवत चौकशी केली असता सदर गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून देवीदास नानाजी वाघ ब्राह्मणगाव, चंद्रकांत विलास आहिरे ब्राह्मणगाव अशी अजून 2 नावे पुढे आली आहेत. सदर आरोपीच्या ताब्यातून 73,000 रुपये किमतीच्या एकूण 11 इलेक्ट्रिक पंप, जलपरी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल असा एकूण 1,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर गुन्ह्यात तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश ठोके करीत आहेत. तर तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, दत्तात्रय राऊत, पोलीस हवालदार रवींद्र खांडेकर, नितीन जगताप, भूषण सूर्यवंशी, सिकंदर कोळी, कदम दादा, आहेर दादा, दवंडे दादा यांचा समावेश होता. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.